शकतात, तीर्थजबाई बसू शकतात, पंच म्हणून सुद्धा बसू शकतात आणि गुणलेखक म्हणून सुद्धा बसू शकतात. मिराज शेख, आपण आपली जागा सोडू नका प्लीज. अनिल फाफे कुठे आहेत? अनिल फाफे, दोन्ही संघाने 12वा खेळाडू समालोचन कक्षात आलेले आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय किरण आणि कुणाल, आणि गोलंदाजीची भूमिका पार पाडेल पंकज. सामना 3 षटकांचा असेल. गुणलेखक म्हणून आपण पाहतोय महेंद्र सवार यांना. जिथे जिथे कमी तिथे तिथे आम्ही, ही सुद्धा महेंद्रची भूमिका. मुख्य पंच गोकुळदास पाटील. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पंच श्रीताज शेख. पॉवर प्लेचं षटक आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर गली, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सर्कल रेषेच्या आतमध्ये दरम्यान कव्हरमध्ये चेंडू धाडला गेला. 1 धाव प्राप्त केली जाते. 2 क्षेत्ररक्षक डीपला आपल्याला तैनात दिसतात, एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एक वायडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणाची जी मर्यादा आहे, पहिला षटक आहे तो निर्धारित पॉवर प्लेचा खेळ आहे आणि त्यामुळे या पद्धतीची क्षेत्ररक्षणाची रचना. धावफलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 1 दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच कटच्या पटक्याचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क होत नाही. सुदैवी ठरतोय फलंदाज किरण. कुणालनं मागील सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरला होता. किरण काचरे विधान उपसरपंच आहेत राहुल ग्रुप ग्रामपंचायतीचे. पुन्हा एकदा आपण पाहतो ज्वेष्ठीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू होता. जाणीवपूर्वक चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. एक दोन्ही हात आहेत ते समांतर जात आहेत गोकुळदास पाटील यांचे आणि अवांतर रूपाने एक धाव मिळते. धावफलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पंकज, सुरेख गोलंदाजी, चेंडू हवेत गेला होता. पॉइंट. गलीचा क्षेत्ररक्षक धाव घेतली होती, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. एकेरी धाव. 3 धावा. एका बाजूला कुणाल, एका बाजूला किरण. दरम्यान पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 7 धावा. हा सामना अतिशय रंगतदार, रोमहर्षक अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडपे संघ आणि कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा, 2 सर्वोत्तम संघ एकमेकाशी झुंजतायत. वरील गटाचा विचार करता यातील विजेता संघ हा आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. दरम्यान अतिशय देखणा प्रहार. कव्हर मध्ये एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय सीमा रेषा पार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 11 धावा. बिनबाद 11. एक चांगली दमदार सुरुवात, जोमदार सुरुवात. प्रारंभ, आरंभ आणि शुभारंभ चांगल्या पद्धतीने केला जातोय कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाकडनं. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय पंकज. दरम्यान स्वतः कर्णधार आहे आणि आघाडीचा हा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. दरम्यान पंकजचा पुढचा चेंडू. उजवीकडे अधिक चप्पल होत गणगणाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाही. अनेक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती बिनबाद 11 धावा. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन चांगली गोलंदाजी झाली.
बळी मिळाला नाही, पण निश्चितपणे 11 धावा मापक धावा या देण्यात यशस्वी ठरला तो पंकज. दुसरा षटक कोण गोलंदाज असेल थोडीशी चर्चा होते. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. किरण गोलंदाजी सज्ज असेल आणि सामोराही जाईल. आपण जर पाहिलं किरण गोलंदाजी करेल, किरण फलंदाजी करेल. किरण एका बाजूला असेल किरण काचरे, तर दुसऱ्या बाजूला असेल किरण आहेरे. किरण आहेरे आणि एका बाजूला किरण काचरे. बघा आडनाव फार महत्वाचे. आहेरे नाही आहे तो आहेडे आहे आणि एका बाजूला किरण काचरे. दरम्यान पुढचा चेंडू उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू. पंच गोकुळदास पाटील यांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल अवांतर. धाव फलकावरती धावा झळकतात. बिनबाद 12. किरण टू किरण असा सामना पाहायला मिळतोय. दुपारची 17 आहे आणि मैदानावरती थोडीशी शांतता, स्तब्धता आणि हवा सुद्धा अतिशय वेगानं वाहते. निश्चित एक चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. हातातून झेल धरतीला दान होतोय. 2 धावा लिहिल्या अपूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 14 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच, पण या मंत्राचा विसर पडला. चांगला इफर्ट लागला होता. हाताला चेंडू जेव्हा तुमचा स्पर्श करतो तर त्याचं झेलात परावर्तन करण्याची क्षमता ही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये असलीच पाहिजे. पण इथे झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवता आशीर्वाद दिला गेला किरण काचरेला. किरण आहेडे गोलंदाजी करतील. सामोरं जाईल तो किरण काचरे. निश्चितच चेंडूला आपण पाहिलं तर जाणीवपूर्वक हळूवार रिलीज करतोय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर एकाच ट्रॅकवर आल्या होत्या आणि आसमा से गिरे खजूर पे अटके. बाद हो झाला असता या ठिकाणी कुणाल, पण बाद ठरतोय बघा कोण. हातातून चेंडू सुटला. निश्चितच पाहिलं तर संधी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, 4 वेळा संधी आली आणि असा खेळतर कोणती धाव नाही. त्यामुळे निर्धाव चेंडू. दरम्यान सचिन आहेडे किरण आहेडे गोलंदाजी करतील. निश्चितच हळुवार चेंडू. एक गमक या ठिकाणी निश्चितपणे सापडलेला आहे किरणला. किरण आहेडेला एक गोष्ट लक्षात आली, वेगाला जर मी चेंडू या ठिकाणी रिलीज केले तर मला नक्कीच फलंदाज हा मोठ्या पटक्यामध्ये त्याचं परावर्तन करतोय. पण मी हळुवार चेंडू जर टाकले कारण मैदानामध्ये हवा वाहते आणि त्याचा परिणाम या चेंडूवरती होतोय. धावा घेण्यामध्ये अडचण ठरते किरणसाठी. दरम्यान कुणाल सामोरं जाईल. फुलटॉस चेंडू. मिस टाइम फटका. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडेपर्यंत 2 धावा लिहिल्या पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. यस, तिसरी धाव. 3 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 18 धावा. धावा बॅट मधून येत नाहीयेत, पण रनिंग बिटवीन द विकेट आणि चुकी करता आहेत. 1 नव्हे 2 नव्हे, वारंवार चुका. अठरा धावा. नक्कीच सिरताजबाई काही कारणास्तव मैदान सोडतील, मात्र त्यांच्या जागेवर आपण सलमान शेख लिंजेट प्लेयर म्हणून ज्यांचं आपण कौतुक करतो. एक अतिशय सुरेख क्रिकेट ज्याचा श्वास ध्यास राहिलेला आहे, नसा नसामध्ये ज्याच्या क्रिकेट आहे तो सलमान. एक सुरेख चॉपचा फटका. चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. अचूक पकडतोय झेल आणि या ठिकाणी होतोय फेल. किरण काचरे धावबलकावरती धावा पाहतोय आपण. 1 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गाचे संतोषजी मगर उद्योजक ढोळे यांचं आगमन झालंय. एक हाय अँड हँडसम पर्सनॅलिटी आहे, अस्त्र व्यक्तिमत्व. स्वागत आहे संतोषजी मगर साहेब. आपलं दुपारचं सत्र आहे. गावातील काही व्यक्ती असतात की त्यांचं हितगुज जबरदस्त असतं.
त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच हमीद चाचा आणि प्रकाश फापे ही जोडी प्रसिद्ध आहे. दरम्यान चेंडू वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्राकडे धाडला गेला होता, पळून एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकीची फेकी, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा लिहिल्या पूर्ण. कपिल आलेला आहे, 3 धावा. 3 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 21 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा षटक, हाणामारीचं षटक. हमीद चाचा आणि प्रकाश फापे हे दिवसभरामध्ये जर एकत्र भेटले नाही तर फोनवरती सुद्धा अर्धा तास बोलत असतात. एकमेकांपासून त्यांना चैनच पडत नाही. अतिशय प्रसिद्ध ही जोडी आहे. डोळेगावातील ही सुप्रसिद्ध जोडी. 21 धावा. दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सचिन सामोरं जाईल. मला वाटतं कुणालकडे स्ट्राईक जाईल, मला वाटतं. बघूया स्ट्राईक कोणाकडे आलेली आहे. कुणालकडे 3 धावा घेतल्या गेल्या होत्या. 21 धावा. सचिनला शिस्तबद्ध मारा करावा लागेल. मग अशी ज्या पद्धतीनं आपण हेमंत सरांनी उल्लेख केला की क्रिकेटचं दैवत म्हणून ज्याची ओळख ज्यांनी स्वतः प्रस्थापित केली ते म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर. एक विनम्र भाव, मी तसं म्हणेन, नम्र झाली भूता त्याने कोंडिले अनंता. तर नम्रता फार महत्वाची असते. दरम्यान पुढचा चेंडू, सचिनचा चेंडू जॉयस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त रूपाने धाव मिळते. धावफलकावरती धावा झळकतायत. 32 धावा. 22 धावा, माफ करा, थोडीशी चुकी झाली. 22 धावा. फुलटॉस चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येणार नाही. अचूक पकडतोय झेल आणि या ठिकाणी कुणाल होतोय फेल. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अतिशय चांगला देखणा प्रहार केला होता, मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येत नाहीये. अचूक अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण. आदित्यनं झेल टिपला होता. नवोदित फलंदाज येतोय महेश. वैशिष्ट्य आहे, आताची नावं आपण जर पाहिली तर थोडीशी बदललीत, मात्र आजही गुरुनाथ, सोमनाथ, महेश, पंकज, युवराज, खूप छान छान नावं आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळाडूंची पाहायला मिळाली. आणि आताची नावं जर आपण पाहिली तर ती निश्चितपणे बुजुर्ग व्यक्तींना मात्र ती नावं घेता येत नाही. अशा पद्धतीची नावं असतात, थोडीशी अवघड नावं असतात. आरची नाव सगळ्यांचं आवडतंय. आरती होती पूर्वी, तिची आरची झाली. दरम्यान डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू, पंचांचा इशारा वाईट. 1 धाव मिळेल. एका धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. इथून कमीत कमी 10 ते 15 धावांची गरज असेल कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघासाठी, आणि कमीत कमी 7 ते 8 धावा देण्याचा मनसुबा ठेवला असेल वडपे संघानं. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू भिरकावला जातो. फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमा रेषा पार. अतिशय सुरेख दमदार चौकार. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही काही चेंडू शेष आहेत. 9ची तर सरासरी पूर्ण झालेली आहे. 2 संघ तगडे आहेत. मगाशी वडपे संघाला नशिबाची साथ लाभली, खेळ पॉवर प्लेचा झाला आणि मग मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. आम्ही नशिबाच्या जोडीला परिश्रमाची जोड देतो हे दाखवून दिलं वडपे संघानं. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख प्रहार. पुन्हा एकदा चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला चकमा देत जाईल सीमा रेषा पार. आणखी एक दर्शनीय चौकार. मला वाटतं या क्षेत्ररक्षकाच्या तोंडाला फटका लागलाय का? कोणाला लागायला नको बाबांनो, थोडंसं काळजी घ्या. चेंडू अडवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न केला, चेंडू सीमा रेषा पार गेला. 31 धावा. सुरेख प्रहार करतोय फलंदाज महेश. काय जबरदस्त पिच हिटिंग.
जणू काय आपण जर पाहिलं तर जयसूर्याची आठवण आणून देणारी फलंदाजी, विस्फोटक विध्वंसक फलंदाजी. 31 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र तू शप्पल होतोय, घर उघड ठेवतोय. निश्चितपणे तुझ्या यष्ट्या मी उद्ध्वस्त करेन आणि हे दाखवून देतोय गोलंदाज सचिन. एक जबरदस्त घणघणाती आघात करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अचूक एसटीच्या दिशेनं. सचिन यष्ट्या उद्ध्वस्त करतोय महेशच्या. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. अजूनही काही चेंडू शेष आहेत, निर्णायक चेंडू असतील. 2 चेंडू शेष आहेत. या 2 चेंडूंमध्ये 7 ते 8 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न असेल आणि 2 चेंडूत केवळ 1-2 धावा देण्याचा प्रयत्न असेल तो सचिनचा. तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल तो सचिन आणि नवोदित फलंदाज येईल तो विलास. विलास सुद्धा विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी करू शकतोय. सचिन सज्ज. खेळ सुरू करायचा आहे वडपे संघ आणि सामोरा जाईल तो विलास. धावफलकावरती धावत झळकलेले आहेत 31. या 2 निर्णायक चेंडूंमध्ये या सामन्याचा पूर्णपणे सार भरलेला असं म्हणायला हरकत नाही. काय होणार या 2 चेंडू पाहूया. घणघणात आघात करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. दर्शनीय षटकार. शॉट ऑफ द टुर्नामेंट. आतापर्यंत जे फटके पाहिले त्या फटक्यांमध्ये अतिशय सुरेख फटके कालच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळाले, आजच्या दिवसातही पाहायला मिळाले. पण एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा जो षटकार जोडला गेलाय दर्शनीय षटकार. 37 धावा धावफलकावरती. हवा वेगानं वाहते. एष्ट्या पडलेल्या आहेत. सलमान एसटी पडलेली आहे. स्क्वेअर लेगला आमचे पंच आहेत. कमी तिथे आम्ही ही भूमिका आतिश गोडविंदे नेहमीच जेव्हा जेव्हा डोळेगावची स्पर्धा असते रत्नपारखी म्हणून आम्ही त्यांना म्हणतो. अनेक रत्नपारखी त्यांनी हेरलेले आहेत. क्रिकेटला केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावरती त्यांनी देण दिली असं नाही, तर काही चांगले क्रिकेटपटू हेरून त्यांना सुद्धा रत्न बनवलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू. चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाही. भीमर चेंडू बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅन क्षेत्रात गेला. 1+4 5 धावा या चेंडूवरती. नक्कीच आपण जर पाहिलं जखमेवरती मीठ चोळलंय. मगाशी षटकार मारला गेला होता, आता मात्र आपण जर पाहिलं तर भीमर चेंडू आणि 5 धावा. गाडीचा दरवाजा बंद करा प्लीज. काचेवरनं किरण परावर्तित होत आहेत. 5 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 42 धावा. फ्री हिटचा चेंडू प्लीज. जी गाडी आहे यस थँक्यू. 42 धावा. दरम्यान पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती काहीही करता येत नाही फलंदाजाला. अचूक गोलंदाजी केली जाते. कुठल्याच स्पॉटवरती चेंडू ठेवला होता. निर्धाव चेंडू. विजयाचं लक्ष असेल 43 धावांचं. थोडीशी निराशा वडपे संघाच्या गोटात. मी नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतोय वसत संघ आणि धामोते. एक तगडा सामना असेल. वसत संघाचा कर्णधार आणि धामोते. तर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वसत व धामोते. वसत संघाचा कर्णधार आणि धामोते संघाचा कर्णधार. दोन्ही कर्णधार येत आहेत. मी सन्माननीय अतिथी प्रकाशजी फाफे, एक हँडसम अँड डायनॅमिक डॅशिंग पर्सनॅलिटी प्रकाश फाफे आपण नाणेफेकी करणार आहात. चला दामोदर संघ आणि वसत त्वरा करा. निर्धारित वेळेमध्ये आपल्याला नाणेफेकी करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सलीम शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गावातील आमच्या सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्वामध्ये गणना असणारे सलीम शेख साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत.
वसत आणि धामोते या दोन संघांच्या दरम्यानची नाणेफेकी प्रकाशजी फापे यांच्या शुभ हस्ते. वसत संघ पोहोचलेला नाही अजून. वसत आलेलं आहे. तर इकडे बघायचंय वसत संघाचा कर्णधार. आपण कॅमेराकडे बघा प्लीज. असे उभे राहा. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय बाळादादा, कैलासवासी बाळादादा कोरोनाच्या महामारीचे बळी ठरले. त्याचप्रमाणे कैलासवासी सुरेश हरड यांच्या स्मरणार्थ टॉसबॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कोल प्राप्त केला धामोते संघाला आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेले फलंदाज आमंत्रित केले वसत संघाला. सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तर पिंटू आणि किरण सलीम शेख यांच्याकडनं जर कोणत्याही फलंदाजाने किंवा गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली, मग चौकाराची असो षटकारांची असो विकेट हॅट्रिक असो, त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. धन्यवाद सलीमजी. बाळादादांचे पुत्र सुद्धा आपण कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहतोय. जिथे कमी तिथे आम्ही ही डोळेगावची भूमिका आहे. गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज कपिल आणि सलामीला आलेला फलंदाज किरण आणि पिंटू. पिंटू स्ट्राईकला आहे आणि किरण नॉन स्ट्राईकला. लक्ष धावांचा आहे 43 धावा, 18 चेंडू. समीकरण सोपं की अवघड? पहिल्या षटकामध्ये आक्रमणासाठी सज्ज कपिल. कपिलचा पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे. सुरेख सुंदर गोलंदाजी. या चेंडूवरती गणगणाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षणामध्ये पहिला शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक मिडॉनच्या क्षेत्रात. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. अभी नहीं तो कभी नहीं. आणि याच इराद्यानं ईट का जवाब पत्थर से देते हुए पिंटू त्याची देहबोली सांगते, या ठिकाणी मी आता एकतर जिंकणार किंवा मैदानाच्या बाहेर पडणार, अशा पद्धतीची देहबोली. निश्चितच बॅट जर आपण पाहिलीत तर मला वाटतं छोट्या बॅटलिपचा वापर करतोय आणि असं असताना सुद्धा फटका काय खेळला होता सुंदर. दरम्यान कपिल काचरे गोलंदाजी सज्ज. पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. काय चेंडू होता, खोलवाऱ्या टप्प्याचा चेंडू. आणि या गोलंदाजाला षटकार जे मारलेला पिंटूने सुद्धा दाखवून दिला, हम भी किसी से कम नहीं. तर कपिल गोलंदाजी सज्ज. समोर देईल तो पिंटू. अतिशय देखणा प्रहार, मात्र फटका फसला होता. क्षेत्ररक्षकापासून दूर सुदैव ठरला. एक धाव पळून पूर्ण केली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण अतिशय दक्ष अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी. त्यामुळे सामना एक टफ आहे. अतिशय तुल्यबळ सामना आहे. बॅलेन्सिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. प्रकाश बापे, जेव्हा जेव्हा तुम्ही येताना तेव्हा तेव्हा रंगतदार सामना होतो. काहींचे पायगुण असतात. दरम्यान पुढचा चेंडू बॅटची कडा घेत चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये गेला होता आणि फेकी सुद्धा लगेचच झाली. मात्र धाव चिट्ट्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं घेतली गेली. 8 धावा, एक धाव मोलाची आहे. आणि नक्कीच आपण पाहिला थेंबे थेंबे तळे साचे, त्यामुळे थेंबाला महत्व आहे, तसं एक धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. पुढचा चेंडू सुरेख फटका. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑनच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार. हँडसम षटकार. 14 धावा.
जी सरासरी पूर्ण करायला पाहिजे ती सरासरी पूर्ण केली गेली. कपिल काचरेच्या गोलंदाजीवर जो आघात झालेला आहे सिद्ध करून दाखवलं वडपे संघानं. आम्ही इथून मागे होऊन पाहणार नाही, हारागिरी करणार नाही. एका बाजूला कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा, दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट्स वडपे, जानी स्पोर्ट्स वडपे, दोन मातब्बर संघ आहेत. सन्माननीय काशीनाथजी हरड साहेब, आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, हार्दिक हार्दिक स्वागत काशीनाथजी हरड साहेब. गोलंदाज विलास ज्याने आक्रमक पवित्रा घेतला होता, फलंदाजी करत असताना शेवटच्या क्षणी त्याच्या हातामध्ये बॅट होती. विलास सज्ज आहे. धावफलकावरती 14 धावा झळकलेल्या आहेत. सरासरी तर तुम्ही पूर्ण केलेली आहे. अजूनही 29 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 29 धावांचं समीकरण आहे. विजयाचं लक्ष 43 धावांचं आहे. 12 चेंडूत मध्ये 29 धावा. विलास खेळ सुरू करा प्लीज. चेंडू द्यायचा आहे. 12 चेंडू आणि 29 धावेचं समीकरण आहे. याच मैदानावरती पाहायला विसरू नका ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतो आहोत. स्वराज चषक 2022 भिवंडी तालुक्यातील एक मानाची स्पर्धा, PTC मधील एक मातब्बर स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अतिशय सुरेख स्पर्धा या मैदानावरती दरवर्षी आपण आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत असतो. ती स्पर्धा निश्चितपणे काही दिवसातच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान विलास सज्ज, समोर जाईल फलंदाज किरण. सुरेख चेंडू होता, ब्लॉकचा भेट घेणारा चेंडू होता. लॉंगॉनच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एसटी रक्षकाकडनं चुकी घडली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, अतिघाई संकटात नेई. बाद झालेला आहे फलंदाज पिंटू. आसमा से गिरे और खजूर पे अटके. चुकीचा या ठिकाणी निर्णय. पिंटूला सुद्धा धाव घेण्याची कोणती गरज नव्हती, पण पिंटूसाठी स्वतःची विकेट बहाल करायची होती, ही गरज होती खऱ्या अर्थानं. पण किरणनं तसं केलं नाही, कारण किरणला स्वतःवर विश्वास आहे. या जगामध्ये लक्षात घ्या, प्रत्येक वृक्ष हा जमिनीवर उगवतो, पण विश्वास हा मनात उगवत असतो. आणि हे जग चाललंय ते विश्वासावरती, कारण विश्वासात आहे श्वास. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जीव आहे, आणि जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत धडपड आहे. सगळं काही करतोय आपण धडपडीत जगण्यासाठी. दरम्यान सुरेख गोलंदाजी या ठिकाणी विलास सिद्ध करतोय स्वतःला, कारण एक दगदगता निखारा आग ओकत होता पिंटू. 2 षटकार मारले होते पहिल्या षटकात, त्याला बाद केलं धावबादच्या रूपामध्ये. आत्महत्या ठरली. धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. दरम्यान पुढचा चेंडू विलास. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मात्र एसटी रक्षकाला चेंडू नीटचा अडवता आला नव्हता. 1 मिनिटे 18 धावा धावफलकावरती. अजूनही सामना संपलेला नाहीये. रंगतदार रोमहर्षक अवस्थेत सामना आलेला आहे. आदित्य आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किरणला. किरण आणि आदित्य. किरण स्ट्राईक वरती आहे, आदित्य नॉन स्ट्राईकला. 18 धावा धावफलकावरती. अजूनही 25 धावांची गरज आहे. दरम्यान विलास दर्जेदार गोलंदाजी. थोडासा आखून टप्प्याचा चेंडू, जसा चेंडू तशी दिशा. एक देखणा प्रहार. काय येतो या चेंडूवरती? 4 धावा. कव्हरच्या क्षेत्रात दर्शनीय कव्हर ड्राईव्हचा फटका. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 22 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे. आणि चेंडू शेष आहेत या षटकातील 2, म्हणजे एकंदरीत 8 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र आहे.
आणि दुपारच्या 17 मध्ये रंगतदार रोमहर्षक अवस्थेमध्ये सामना. दरम्यान विलाचा पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, हळवार चेंडू सोडला होता. चेंडू चकमा देतोय क्षेत्ररक्षकाला पाईन लेगच्या. मात्र 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 24 धावा, 19 धावा अजूनही दूर आहे वडपे संघ. सामना रंगतदार होणार आहे. मगाशी अशाच पद्धतीनं अंबरगे संघानं प्रत्युत्तर दिला होता. मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिलं नशिबाची साथ लाभली वडपे संघाला आणि मागे वळून पाहिलं नाही. आता मात्र नशीब नाही, आमच्या मेहनतीच्या जोरावर आम्ही पुढे वाटचाल करू हे दाखवून देतोय वडपे संघ. या जगामध्ये वारंवार लॉटरी लागत नसते, नशिबाची साथ लागत नसते. तुम्हाला त्यासाठी परिश्रम करायचे असतात, प्रयत्नांची परिकष्टा करायची असते आणि ती प्रयत्नांची परिकष्टा मैदानामध्ये केली जाते. सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू. इथून मात्र सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा. डू ऑर डायची स्थिती. जो जिंकणार तो स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करणार, जो परास्त होणार तो मात्र स्पर्धेच्या बाहेर पडणार. अतिशय निर्णायक क्षण. 6 चेंडू, समीकरण असेल 19 धावेचं. एक रंगतदार सामना, रोमहर्षक सामना. हे सारं घडतंय कैलासवासी सुरेश स्मृती चषक 2022 स्वरा 11 ढोळे आयोजित मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतो आहोत. रंगतदार अवस्थेमध्ये शनिवारचा आनंद घेता येतोय. आज क्रिकेटचे प्रत्येक बारकावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहायला विसरू नका पुढची लढत जी असणार आहे वसत वर्षे दामोदे संघाचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा तमाम प्रेक्षक वाट पाहत आहेत. आज प्रतिभावंत खेळ निश्चितच या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. आई गावदेवी तिळसे संघाच्या युवराजकडनं काय खेळी झाली होती. आज एकापेक्षा एक संघ एकामेकावरती कुरघोडी करण्यासाठी सिद्ध आहेत. क्रिकेट हा खेळ केवळ मैदानात खेळला जातो अशातला भाग नाही, मैदानाच्या बाहेर आणि आपल्या डोक्याचा सुद्धा वापर केला जातोय. केवळ हातापायाचा वापर होतो असं नाही. मगाशी जर का पिंटूसाठी किरणनं जर विकेट दिली असती तर मैदानावर आणखी घडामोडी वेगळ्या घडल्या असतात. दरम्यान पुढचा चेंडू, एक जबरदस्त आघात, अतिशय देखणा प्रहार, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चौकार जोडतोय आदित्य म्हणजे सूर्य. ज्याप्रमाणे सूर्य आग ओकतोय त्याप्रमाणे आदित्य आता आग ओकू लागलेला आहे. कारण त्याला माहिती आहे आपल्या हातामध्ये चेंडू कमी आहेत, धावा अधिक आहेत. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 28 धावा, 5 चेंडू 15 धावा हे समीकरण. 5 में चाहिए 15, अभी नहीं तो कभी नहीं याची पूर्ण जाणीव आहे जानी स्पोर्ट्स वडपे संघाला. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच सुरेख गोलंदाजी. उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू होता. गोलंदाज महेश गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 15 धावेचं समीकरण. धगधग वाढू लागलेली आहे. ही धगधग वाढते आहे वडपे संघाच्या पाठीराख्यांमध्ये, धगधग वाढते कृष्णास्फोट वारली पाडा संघाच्या पाठीराख्यांमध्ये आणि धगधग वाढते मंचावरती बसलेल्या सन्माननीय अतिथींच्या. दरम्यान पुढचा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डीप क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पळून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज किरण, कारण सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचला. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्यात. 30 धावा, 3 चेंडू आणि 13 धावची गरज. बघा 3-13, आता 3-13चीच गरज आहे. 3-13 कोणाचे वाजणार? एका बाजूला कृष्णास्फोट वारली पाडा, दुसऱ्या बाजूला वडपे संघ. सुरेख चेंडू, 2 चेंडू 13 धावेचं समीकरण. प्लेन चेंडू टाकले गेले तर या ठिकाणी वर्चस्व निर्माण होईल कृष्णास्फोट वारली पाडा संघाचा. त्यासाठी अचूक गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू 13 धावेचं समीकरण. 2 षटकार मारले गेले तर सुपर ओव्हर असेल, पण सलग 2 षटकार मारण्याची कामगिरी करावी लागेल. दरम्यान महेश, 2 चेंडू 13 धावेचं समीकरण. आता मात्र सामन्यामध्ये अचानक सुरस निर्माण जी झालेली होती ती कुठेतरी विसते का? कारण एक षटकार लागला तर 12वा खेळाडू म्हणतोय दुसराही षटकार पाहायला मिळेल. त्यामुळे आशा अजूनही पल्लवित आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच या चेंडूवरती
धावा मिळतील 4 धावा. तर आता एक चेंडू जे समीकरण होतं, एक चेंडू आणि 8 धावेचं समीकरण. एक चेंडू आणि 9 धावेचं समीकरण आणि सामन्यावरती वर्चस्व कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाचं. निश्चितच अभिनंदन महेश, अभिनंदन कपिल, अभिनंदन किरण, अभिनंदन 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 अँड हार्ड लक, टफ लक. जानी स्पोर्ट वडपे संघ, आपण चांगली कामगिरी केली, परंतु शेवटी क्रिकेट खेळ हा जसा मैदानावरती हाताने आणि पायाने खेळायचा असतो तसं डोक्याचाही वापर निश्चित खेळात झाला पाहिजे. काही वेळा काही निर्णय हे आत्मघातकी ठरतात. एखादा निर्णय आत्मघातकी ठरतो आणि संघ स्पर्धेच्या बाहेर जातोय, असू द्यात, परंतु आजची हार उद्यासाठी तुम्हाला विजयासाठी नक्कीच पल्लवित करेल. आज तुम्ही पराभूत झालेला असला तरी उद्याचा दिवस तुमचा असेल यासाठी